मंडळी नमस्कार। म्हणतात तलवारों के साये में इतिहास हमारा बनता है, जिस और जवानी चलती है उस और जमाना चलता है। अशाच पद्धतीने आता या तुमसर नगरपालिका निवडणुकीमध्ये एक नवीन वर्ग दिसून येत आहे आणि तो आहे युवा वर्ग। या निवडणुकीमध्ये युवा वर्गाने जास्त सहभाग दाखविला आहे आणि त्यातच आम्ही आहो प्रभाग 3 मध्ये, जिथं अ गटामध्ये जे तरुण उत्साही उमेदवार पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये सहभागी झाले आहेत। त्यांचा उद्देश आहे की नवयुवकांना संधी द्या, विकास हवा तर चेहरा नवा, असं जे ब्रीद वाक्य सुरू आहे त्याला साजेसा असे जे आमचे जे प्रभाग 3 चे अ गटाचे उमेदवार आहेत राकेश राजकुमार झाडेकर, हे माझ्यासोबत आहेत। आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांची काय स्थिती आहे आणि त्यांचा काय उद्देश आहे। तुमच्या बीबीजी न्यूजमध्ये तुमच्यामध्ये स्वागत आहे। राकेश जी, तुम्ही युवक आहात आणि युवक असताना तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत, का म्हणून लढत आहेत तुम्ही? तुमच्या जनतेला आणि माझ्या प्रभागाच्या सगळ्या जनतांना, माझ्या भावा बहिणींना नमस्कार। मी भाऊनी विचारल्याप्रमाणे मी चुनाव का लढताय, की मला वाटते की कुठं ना कुठं आपण म्हणजे आपल्या समाजासाठी एखादा चांगली वस्तू करता येईल राजूभाऊच्या साह्याने, किंवा आपल्या म्हणजे आमचा उद्देश तसा आहे की आम्ही आपल्या प्रभागामध्ये आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे। तुम्ही आतापर्यंत काय सामाजिक क्षेत्रामध्ये कामं करत होते काय? हो, मी मागे ऍक्च्युली 2022च्या आधी मी थोडासा इथं या वार्डामध्ये ऍक्टिव्ह होतो। कमीत कमी 2-3 वर्षापासून इकडे ऍक्टिव्ह होतो, परंतु काही गोष्टी अशा झाल्या की त्यामध्ये मग म्हटलं की आपण म्हणजे त्या वस्तूमध्ये जाऊ शकत नाही, त्याकडे थोडासा आपण थांबून जा, कारण की कसं आहे आपण कोणाला तरी भडकवणे किंवा हे आपल्याला जमत नाही, तर त्या कारणाने आपण थोडंसं आपले पाऊल थांबवले आणि आपण एका जागी थांबलो। या निवडणुकीत सहभागी होण्याचा तुमचा विजन काय, उद्देश काय? विजन असं आहे सर की वार्डामध्ये खूप अशा अडचणी आहेत की ते एकदम गरजेचे आहेत। त्या सगळ्यात आधी आमच्या वार्डामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे, खूपच मोठी प्रॉब्लेम। एकीकडे सांगतात टँकर मुक्त झाला, नाही, टँकरसाठी काय करणार आहे? टँकरमध्ये काय, तुम्ही प्रत्येक पावसाळ्यामध्ये एकदम खराब पाणी येते, ठीक आहे, चायसारखं पाणी येते, आणि परत उन्हाळ्यामध्ये तर पाणी येत नाही, मग तुम्ही टँकरने पोहोचवावं लागते। म्हणजे हे स्थिती जर पाहायची आहे तर मग काय फायदा त्याच्यामध्ये? त्याआधी सगळ्यात आधी होती पाण्याची जे सोय आहे ते सगळ्यात चांगली करून द्यायची, आणि आमचा असा उद्देश आहे की आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी आपण मोफत आरोची व्यवस्था करून द्यायची पाण्याच्या। नगरपालिका प्रशासनाकडून आपण पाण्याची व्यवस्थेसाठी आरोची या भागाला नाही आरो नाही इथं नाही आहे, इथे प्रत्येक वेळा तेच आहे। म्हणजे आपण आज मी समजा समाजसेवक आहे एखादा, तर मला उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी पोहोचायचं हे असं काम पाहिजे का? अरे हे गरजच नाही पडली पाहिजे ना, गरज नाही भासायला। हा, म्हणजे तुम्ही आपला स्वतःचा एक स्वार्थ आहे म्हणून तुम्ही दाखवून राहिले का बा मी पाणी किती देतो, अरे ते काय फायदा काय? गरज नाही पडायला पाहिजे ना। अगर सगळं काही काम व्यवस्थित असतं तर मग ते गरज नाही पडायला। तुम्हाला कसं आहे, लोक तुम्हाला विचारल्या पाहिजे, ते सगळ्या गोष्टी आहेत राजकारणामध्ये। असे लोक आहे की लोकांनी आम्हाला विचारलं पाहिजे, वारंवार विचारलं पाहिजे, मग भाऊकडे गेल्या पाहिजे, तसं आपल्याला काम नाही। आपण तर गरज नाही पडल्या पाहिजे कोणत्या गोष्टीची। राकेशजी, या भागामध्ये चर्चा अशी आहे की जो देगा नोट उसको मिलेगा वोट, काय असा खरंच प्रकार आहे का? ते तर आता कसं आहे, आता त्याच्यामध्ये जे आधीचे राजनीतिक होते त्यांनी ते सवय लावून ठेवली, ठीक आहे, तर त्यासाठी आम्हीच काय करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही, कारण की लोकांना माहित आहे ना, तरी प्रत्येक 5 वर्षात चुनाव येणार आहे, उमेदवार येतील जातील, प्रत्येक ते तसंच आहे। तर ते लोकांना मिळत आहे तो लोक त्यांना माहित आहे की तो परत विचारणार नाही, आणि ज्यांची करायची इच्छा आहे त्यांना ते जमत नाही, आणि मग ते तेवढे वगैरे पैसे देतील। तुम्ही एक विचार करा, अगर एखादा माणूस चुनावामध्ये उभा होऊन राहिला, त्याने जर 5,000 रुपये पर वोट दिलं, तर मग तो म्हणजे तो व्यापार, आणि ज्याचा उद्देश आहे का तो व्यापार करणार आहे, राजनीती म्हणजे त्याच्यावर उद्देश आहे की व्यापार, तर मग तो लोकांसाठी भला करू शकत नाही ना, सेवक नाही ना, तो बिझनेस करून राहिला तिथे, माल लगाव माल। हा, बिलकुल, म्हणजे मला वाटतं राजकारणातून बिलकुल 100% हो तसं। त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटचा पैसा येते, गव्हर्नमेंटचा पैसा लोकांसाठी येते, लोकांना ते पैसा मिळाला पाहिजे। म्हणजे कसं, पहिले आपलं पाहतात नंतर दुसऱ्याचं पाहतात। या भागात काय काय समस्या आहे? एकदम मोठी सगळ्यात समस्या पाण्याची, त्यानंतर इथं नाल्यावरची व्यवस्था बरोबर नाही, सफाई बरोबर नाही,
आणि आमच्या इथे वाचनालयाची वगैरे पण आहे. तिकडे शहर वार्डामध्ये थोडं खूप जास्त म्हणजे तिथं काम झालंच नाही. तिथं अशा गल्ल्या आहेत की पाणी वरती चढत नाही. आता नवीन पाईपलाईन टाकून सुद्धा काही अशा जागे आहे का तिथं पाणी जात नाही. आता उन्हाळा हिवाळा आहे ना, आता हिवाळ्यामध्ये पाणी चढत नाही तिथे. मग आता तिथं तर खूपच एवढा उन्हाळा पडलेला आहे. मग आता भाऊ तर पूर्ण उन्हाळा आहे त्याच्यामध्ये. उन्हाळ्यात काय होणार आहे. मग ते जे आहे लोकांना कसं आहे, आम्ही समाजसेवक आहोत, मग भाऊ फोन करतील, मग आम्ही भाऊ महिना 2 महिने टँकर पाठवू, म्हणजे आम्ही किती महान झालो. यापूर्वीच्या नगरसेवकांनी काही कामं केले नाही का? आता सगळ्यांनाच माहित आहे. आता कोणी नाही केलं तर काम केलं असतं तर कामाची असती ना. बरोबर आहे. कामं जर केलं असतं त्यांनी तर कामाची झाली असती. मग आम्हाला तर कारण नसतंच ना सांगायसाठी का काय पाहिजे म्हणून. बरोबर आहे. सगळं नाही पडली असती. गरज नसती पडली. मग आता सध्या तुम्ही पुढे काय करणार? सगळ्यात मोठी आम्ही पाण्याची व्यवस्था करू. त्याच्यानंतर आम्ही शाळेमध्ये, आमच्या इकडे शाळा एक, त्याच्यामध्ये डिजिटलायझेशनसाठी पाहू. त्यानंतर आम्ही आपला असं विजन आहे की वाचनालय पाहिजे आपल्याला वार्ड. म्हणजे आमच्या वार्डामध्ये 4-5 समाज आहेत, तर त्यांच्याकडे काही जागा वगैरे असतील, त्यांच्या समाज भवन वगैरे, त्यांच्यासाठी काही वाचनालय वगैरे, हे सगळ्या व्यवस्था इच्छा आहे. हा भाग मागासलेला म्हणून ओळखला जाते. मागासलेला असताना आतापर्यंत नगरसेवकांनी काही लक्ष दिले की नाही दिले? मागासलेला आहे हे बरोबर आहे, परंतु मागासलेला कुणी बनवलं? आमच्याच एखाद्या नेत्याने बनवलं ना. आमच्या इथूनच एससी लोक नगरसेवक झाले, त्यांनी केलं नाही. अच्छा, त्यांनी अगर केलं असतं तर विषयच नसतं ना. हा मागासलेला काय शब्द म्हणजे पूर्वी राष्ट्रवादीच्याच कोणतरी नगरसेवक होता या भागाला. त्यांनी केलं असतं तर बहुत दिसलं असतं ना काम. म्हणजे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काम केलं नाही. तुम्ही नवयुवक आहात, पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीमध्ये सहभागी झाले. काय अनुभव आला असा? काही पैशा वगैरेचा काही त्रास? खूप इथे तर खूपच त्रास आहे. म्हणजे लोकांनी जे आदत लावून ठेवल्या, लोकांना सवय पडलाय त्या म्हणजे चेंज करणं. म्हणजे लोक आपण एखाद्याकडे जातो ना, तो त्याची नजर अशीच असते की हा काहीतरी देईल. कारण की ते सवयच लावल्या ना भाऊ. त्यांना कसं आहे, त्यांना काम नव्हतं करायचं, त्यांनी सवय लावून ठेवल्या, चुपचाप राहा, हे 100 पकडणं जा, असेच आहेत. तर त्या त्रास होत असेल ना तुम्हाला? खूप त्रास. आपलेच लोक आहे, त्यांचं काय म्हणून त्यांना जर चांगलं कोणतरी सांगायचं असतं, सांगण्यावाला जर कोणी चांगला भेटला असता तर ते असं विषय नसता ना. तुमचा प्रतिद्वंदी पैसेवाला आहे तर मग अडचण तुम्हाला? पैसेवाले तर आहे आमच्याकडे. कसं आहे, आमच्या खूप मोठा प्रतिनिधी पैसेवाला आहे. आता पैसेवाला आहे, परंतु तो पैसा कुठे खर्च करून राहिला ते तर त्याला समजायला पाहिजे ना. तुमच्याकडे खूप पैसा आहे तर तुम्ही 10 लोकांना चांगल्या एखाद्या कामात लावा ना. बरोबर. पण तुम्हाला लावणं जमणार नाही, कारण की तुम्हाला सपोर्ट पाहिजे ना. तुम्हाला कसं आहे, तुम्ही 10 लोकांना अगर कामाला लावाल तर ते 10 लोक तर स्वतःच्या कामात बिझी होतील ना. मग तुमच्या मागे धावण्याला कोण भेटणार आहे? म्हणून तुम्हाला एक सपोर्ट पाहिजे, त्याला माणसाला ठेवायचं आहे. अजून काय, बस आम्ही आमच्या समाजात मागासलेल्या समाजामध्ये एखादा चांगला माणूस येते समोर तर तो तसं त्याने करायला पाहिजे. ऍक्च्युली अशी टेंडन्सी आहेत नाही, मागं पडून पाहाल तर हे असं कोणी दिसत नाही हो त्याच्यामध्ये, की कोणीतरी आपल्या समाजाला घेऊन जाऊन काही नाही. तो एखादा माणूस थोडा झाला तर तो आपली हुशारीच ठेवते. मग तुम्ही अपक्ष आम्ही राजूभाऊच्या गटामध्ये आहोत. अच्छा, राजूभाऊच्या गट सुरू आहे का? राजूभाऊ काय, आमचा तुमसर विकास पॅनल हा गट आहे. तुमसर विकास मध्ये आम्ही हे आहोत. तुम्ही मतदारांना काय सांगाल? मतदारांना हेच माझी आग्रहाची विनंती आहे, आता आम्हाला एकदा तुम्ही चान्स देऊन बघा. आमचे अध्यक्षाचे कॅन्डिडेट आहेत सागर भाऊ, त्यांना पण एक चान्स देऊन बघा. त्यांनी खूप काम केलं आहे राजूभाऊच्या माध्यमातून. तर तुम्ही आम्हाला एक वेळा चान्स देऊन बघा. तुमच्या ज्या काही असतील म्हणजे अडचणी वगैरे त्यांना आम्ही करून दाखवू. जे काही असेल ते सगळंच प्रयत्न आहे. आमच्या भाऊचा पण तेच बोलणं आहे की तुम्ही मॅक्सिमम जेवढं जास्त जमते तेवढं तुमच्या अडचणी पूर्ण हे करा म्हणून क्लिअर. म्हणजे काही ठेवत नको मागं की तुम्हाला कोणतरी म्हणणेवाला आहे की बा तू आला होता, त्यांनी तसं नाही केलं. म्हणजे आता जे हे सुरू आहे प्रचारासाठी ते पुढच्या वेळेस प्रचाराची गरज पडेल नाही. जर आपण काम दाखवून देऊ तेव्हा लोक कसं, असे लोक आहे की जे बिना पैशाने असं काही विषय आहे ना. नाही, बिलकुल 100% भाऊ असे लोक आहेत. या भागातही अनेकदा निवडून आलेले आहेत बिना पैशाने निवडून आले. परंतु त्यांनी म्हणजे लोकांना एक गिफ्ट सारखं दिलं, पण ते सांभाळलं नाही. म्हणजे लोकांच्या कारण की पैसे मी वार्ड मेंबर बनलो किंवा कोणी बनत तर पैसा काही आपण आपल्या घरून देत नाही. गव्हर्नमेंटचा पैसा आहे,
साठीच येते, फक्त पब्लिसिटी मध्ये खर्च करायचा आहे तुम्हाला, तेवढं जमत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जे सहकार्य केलं ते सहकार्याचे खरे उतरले नाही आणि त्यामुळे आता त्रास होणार. आता त्रास होणंच आहे. आता समोर आपल्या भविष्य, आता आपले लहान लहान, आता समोर आपण 21व्या सदीमध्ये आहोत. युवकांना हेच आहे की तुम्ही थोडा विचार करा, विचार करून मतदान करा. आणि हे तुम्हाला वाटते आता कसं सगळे लोक सुशिक्षित झाले आहेत, सगळ्यांना कळते कोण पैसा देत आहे कोण नाही देत आहे, तो त्याचा उद्देश काय आहे. आता आम्हाला असं आहे की आम्हाला म्हणजे जो पटत नाही ते तरी करावं लागते. म्हणजे आपला जे मनाला पटत नाही ते लागते का चल आता म्हणजे चल एक वेळा आपण करून बघू, अगर झाला तर मग आपण दाखवून देऊ करून की बाबा आम्ही भाऊ आज बसले आहे माझ्यासोबत, अगर मी नगरसेवक झालो तर भाऊ एका वर्षानंतरही मी भाऊची एक वेळा मुलाखत मी स्वतः जाईन भाऊकडे आणि भाऊला जाईन, भाऊ तुम्ही या आणि तुम्ही विचारा माझ्या आव्हान स्वीकारून राहिलं. 100% भाऊ ज्या काही अडचणी असतील त्या मी वाड्यातल्या पुरा करीनच. आणि आमचे भाऊ तर ते म्हणतात की बिलकुल आपल्याला करणेच आहे, ते तर त्यांनी असं सरळ बोललं की ते बिलकुल करणं आहे. आता आमचं तर प्लॅन आहे याच्यामध्ये तुमसरमध्ये की कमीत कमी 50 आरो लावायचं प्लॅन आहे. 50 आरो तुमसरमध्ये लावायचं प्लॅन आहे प्रत्येक वार्डामध्ये, आणि मोफत आणि स्वच्छ पाणी. भाऊ कसं आहे आरो सगळेच अफोर्ड नाही करू शकत, नाही करू शकत ना. म्हणजे पाणी सगळेच पितात भाऊ, आम्ही श्रीमंतही पिते गरीबही पिते, तर सगळ्याची गरज आहे, एकदम गरजेचं आहे, ते एकदम गरजेचंच काम आहे. त्या कारणाने भाऊचं म्हटलं होतं की जे काय तुमच्या वाड्यातल्या अडचणी आहेत ते पूर्ण. मित्रांनो, प्रभाग क्रमांक 3च्या अ गटातील उमेदवार राजेश राजकुमार झाडेकर, मित्रांनो, प्रभाग क्रमांक 3चे अ गटातील उमेदवार राकेश राजकुमार झाडे यांच्याशी संवाद झाला आणि तो तुम्ही ऐकलेला आहे. संवादामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, अनेक आव्हाने त्याला लागून राहिले की ज्या प्रभागामध्ये म्हणतात की इधर वोट और उधर नोट अशा प्रकारे चालतो, तरी पण अनेकदा मतदानामध्ये बदल होते. तो बदल घडवण्याचा त्यांचा साहस आहे आणि युवकांना समोर येऊन या संघर्षामध्ये त्यांनी साथ द्यायला पाहिजे. मी गणेशराव, बीबीजी न्यूज तुमचं.